काल याच रेसिपीचा मी रील टाकला होता आणि बऱ्याच जणींनी लॉंग व्हिडिओसाठी किंवा डिटेल रेसिपीसाठी रिक्वेस्ट केली होती, तर आज त्यांच्यासाठी ही रेसिपी इथं मी घेऊन येत आहे। तर इथे मी अर्धी वाटी सालीची उडदाची डाळ घेतली आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढा राजमा घातला। पाण्याने व्यवस्थित 3 ते 4 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता इथे तुमच्याकडे जर अख्खे उडीद असतील ना सालीचे तर ते घ्या, माझ्याकडे नव्हते म्हणून इथे उडदाची मी डाळ घेतली आहे सालीची। यामध्ये पाणी घालून रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे किंवा कमीत कमी 4 ते 5 तासांसाठी, जोपर्यंत राजमा भिजत नाही ना व्यवस्थित तोपर्यंत हे भिजवून घ्यायचं आहे। राजमा छान भिजला की आपण आता ही डाळ शिजवून घेणार आहोत कुकरला। तर डाळ कुकरमध्ये ट्रान्सफर केली, त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं, चवीनुसार मीठ घातलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी घातलं, कारण आपल्याला ह्याच्या एक साधारण 5 ते 6 शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत। राजमा अगदी मऊ पुरणासारखा शिजला गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। कुकरची वाफ गेली की आपण हे उघडून पाहूया। डाळ आणि राजमा आपल्याला अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे डाळीला ना मस्त छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि अगदी रेस्टॉरंटसारखी डाळ लागते। डाळ बारीक करण्यासाठी साधारण एक अर्धा कप इतकं मी पाणी यामध्ये ॲड केलं आहे। या डाळीमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही, तर मग चव थोडीशी चेंज होईल। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी अशी आपली ही डाळ छान बारीक झालेली आहे। जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर मिक्सरवर देखील तुम्ही करून घेऊ शकता। या डाळीच्या फोडणीसाठी इथे मी काही भाज्या चिरून घेते। फोडणीसाठी अगदी बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सगळं अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं। तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशाच पद्धतीची किंवा त्यापेक्षाही जास्त टेस्टी अशी दाल मखनीची रेसिपी पाहतोय। बऱ्याच वेळा काय होतं ना, हॉटेलच्या ज्या भाज्या असतात किंवा ज्या डाळी असतात त्या आपण घरी करायला शक्यतो मागत नाही, कारण आपल्याला असं नेहमी वाटतं की ही डाळ माझ्याकडून चुकेल किंवा ही भाजी चुकेल। पण ह्या डाळी करायला खूप सोप्या असतात, अगदी मोजक्या साहित्यात तयार होतात। तर भाज्या इथे माझ्या सगळ्या चिरून झाल्या आहेत। दाल मखनी सोबत खायला जीरा राईस किंवा प्लेन स्टीम राईस देखील खूप छान लागतो। तर आज इथे मी स्टीम राईसच करणार आहे। त्यासाठी इथे मी 1.5 कप एवढा बिर्याणीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 1 2 ते 3 वेळा। यातला सगळं स्टार्च निघून गेला ना की मग आपला हा तांदूळ छान मोकळा मोकळा होतो। एक अर्धा तास याला आपण भिजत ठेवूया। तर आजची दाल मखनी आणि स्टीम राईस या स्टेनलेस स्टीलच्या ठोक्याच्या हंडी सेटमध्ये मी करणार आहे। तर यामध्ये ना तुम्ही डायरेक्ट देखील कुकिंग करू शकता किंवा मग सर्विंगसाठी देखील तुम्ही हे वापरू शकता। खूप छान दणकट असा सुमित ब्रँडचा हा हंडी सेट मी Amazonवरून ऑर्डर केला होता। तर तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा लिंक, मी लगेच ह्याची लिंक तुम्हाला DM मध्ये पाठवून देईल। तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया। तर इथे मी सगळ्यात पहिले दाल मखनी करते, त्यासाठी 1 पळी तेल मी भांड्यात ओतून घेतलं आणि थोडंसं बटर देखील घातलं। आता बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे। खूप जास्त परतायचं नाही, अगदी लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून नाही घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। कांदा छान ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोमुळे या दाल मखनीची टेस्ट खूप जास्त छान येते। तर टोमॅटो देखील आपण यामध्ये परतून घेऊया। यातला सगळा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला या भाज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ घालूया, म्हणजे या भाज्या लवकर मऊ होतील आणि शिजतील देखील लवकर। आता यावर झाकण ठेवून आपण फक्त 2 मिनिट वाट पाहूया। टोमॅटो छान मऊ झाला की यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। तर तुम्हाला स्पायसेस किती हवेत, किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही ह्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर थोडी स्पायसी हवी असेल ना तर आणखी थोडा मसाला तुम्ही यामध्ये वाढवू शकता, म्हणजे 1-1.5 चमचा तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला यामध्ये घालू शकता। मस्त क्रीमी अशी आपली दाल मखनीची डाळ म्हणजे राजमा आणि उडदाची डाळ यामध्ये आपण घालूया। ही डाळ करायला खूप जास्त सोपी आहे, यामध्ये ना खूप जास्त मसाले देखील लागत नाही। घरी जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा वेगळं काहीतरी करायचं असेल तर ही डाळ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। खूप सोपी आहे, कमी वेळ लागतो। डाळ आणि मसाले छान एकजीव झाले की यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप एवढं दूध। तर दूध सुरुवातीला मी एकाच वेळी घालत नाहीये, थोडं थोडं करून घालणार आहे। आणि हेच ते खरं सिक्रेट आहे रेस्टॉरंटसारखी क्रीमी डाळ होण्याचं। तर यामध्ये ना जेव्हा आपण ही डाळ शिजवू तेव्हा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। जेव्हा सुरुवातीला आपण कुकरला लावतो किंवा डाळ ब्लेंड करतो त्याच वेळी फक्त आपण पाणी घालणार आहोत आणि नंतर आपण यामध्ये फक्त दुधाचा वापर करणार आहोत, ज्यामुळे ही दाल मखनी मस्त स्मूथ, क्रीमी आणि रेस्टॉरंटसारखीच टेस्टी होते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। तुम्हाला जर हवं असेल तर इथे तुम्ही थोडीशी कसुरी मेथी देखील घालू शकता। डाळ अजून घट्ट आहे त्यामुळे राहिलेलं दूध देखील मी यामध्ये सगळं घालून घेते
आणि आता अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळीला उकळी आली आहे, आता मी ती दुसऱ्या बर्नरवर ट्रान्सफर करते आणि या बर्नरवर इथे आपला जो स्टीम राईस आहे ना तो करून घेते। तर स्टीम राईस करण्यासाठी ऑलरेडी मी या भांड्यामध्ये किंवा हांडीमध्ये पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये चमचाभर मीठ घालून घेतलं आणि आता साधारण अर्धा तास झाला आहे हा तांदूळ भिजून। एक्स्ट्रा पाणी मी सगळं काढून टाकलं। हा तांदूळ आता झाकण न ठेवता आपण असाच शिजवून घेणार आहोत। तर ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते सगळं मी काढून टाकणार आहे, त्यामुळे मी पाणी जास्त घेतलेलं आहे। तुम्हाला जर डायरेक्ट शिजवायचं असेल, भातातलं पाणी काढायचं नसेल तर तुम्ही तसा देखील करू शकता, पण एक्स्ट्राचं पाणी काढल्यामुळे ना भाताचं एक एक शीत मोकळं होतं आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच आपला हा स्टीम राईस तयार होतो। तर झाकण ठेवून स्लो फ्लेमवर फक्त एक 5 मिनिट मी हा तांदूळ किंवा हा भात शिजवून घेतलेला आहे। मस्त मोकळा मोकळा असा हा आपला स्टीम राईस तयार झालेला आहे। याच भाताला जिऱ्याची फोडणी दिली ना की आपला जिरा राईस देखील तयार होईल। इथे मी कोळसा गरम करायला ठेवलाय गॅसवर। त्याचं कारण म्हणजे आपली जी दाल मखनी आहे ना ती आपल्याला अगदी रेस्टॉरंट सारखी स्मोकी फ्लेवरची हवी आहे। तर यामध्ये मी थोडंसं बटर घातलं आणि लगेचच झाकण ठेवलं, म्हणजे हा जो धूर आहे त्याचा मस्त स्मोकी फ्लेवर आपल्या दाल मखनीला लागेल। साधारण 10 मिनिटांनंतर इथे मी झाकण उघडलंय। सगळा जो स्मोक आहे तो या दाल मखनीला लागलेला आहे, तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही दाल मखनी तयार होईल। आता यामध्ये घालूया बटर। तर बटर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता। मी खूप जास्त घातलेलं नाही आहे, पण जेवढं तुम्ही बटर जास्त घालाल ना तेवढी ही दाल मखनी छान रिच अशी टेस्टी लागते। लगेच गरमागरम सर्व करूया। सर्व करते वेळेस यावर थोडंसं फ्रेश क्रीम टाकून घ्यायचं, म्हणजे याचा रिचनेस आणखीन वाढेल। आणि लगेचच ही दाल मखनी अशी गरमागरम सर्व करायची, म्हणजे घरचे देखील खुश होतात। आणि माझी ही अशा पद्धतीने केलेली दाल मखनी ना घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते। माझे माहेरचे जेव्हा माझ्या घरी येतात ना तर प्रत्येक वेळेस ही दाल मखनीच मला करायला सांगतात। तर चला, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा।